पुणेकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। पुणे शहरामध्ये लवकरच पाणी कपात केली जाईल असे संकेत आता मिळत आहेत। सूत्रांकडून ही माहिती देण्यात आलेली आहे। 30 मेला खरं तर पुण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये बैठक होणार आहे। सध्या आचारसंहिता आहे आणि त्यामुळे या बैठकीमध्ये महापौर उपस्थित नसणार आहेत। मात्र पुणे महानगरपालिकेचे अधिकारी त्याचबरोबर जिल्हाधिकारी यांच्या सोबत ही बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये पुण्याच्या पाणी कपातीवर निर्णय घेतला जाईल अशी सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे। सध्या पुणे शहरामध्ये खडकवासला धरणातून जो पाणी पुरवठा केला जातो, या खडकवासला आणि त्याला इतर जी 3 धरण लागून आहेत, या चारही धरणांचा पाणीसाठा आहे तो अवघे 23% उरलेला आहे। यंदा अल निनोचा प्रभाव आहे आणि त्यामुळे पावसाळ्यामध्ये पाऊस कमी होईल असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे। खरं तर 1.5 महिन्यापूर्वीच जलसंपदा आणि पाटबंधारे विभागाकडून पुणे शहरासाठी पाणी कपात 15% करावी अशा पद्धतीची मागणी करण्यात आलेली होती किंवा पत्र हे महानगरपालिकेला देण्यात आलेलं होतं। पण महानगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी मात्र कोणत्याही प्रकारे पाणी कपात केली जाणार नाही अशी भूमिका घेतलेली होती आणि त्यानंतर आता कुठेतरी एक पाऊल मागे घेत महानगरपालिकेने पाणी कपात करण्याचे संकेत आहेत ते सुद्धा दिलेले आहेत। 30 मेला होणाऱ्या या बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय होऊ शकतो। सध्या खडकवासला धरण आणि साखळी क्षेत्रामध्ये जवळपास 6.71 TMC म्हणजे 6.75 TMC पाणी साठा आहे, जो आपल्याला जून आणि ऑगस्ट पर्यंत पुरवायचा आहे। सध्या पाऊस कमी होणार असल्यामुळे हा पाणी साठा पुणे शहर आणि ग्रामीण भागाला शेतीसाठी पुरवणं हे अतिशय आव्हानात्मक असणार आहे आणि त्यामुळेच या आधी पाटबंधारे विभागाने पत्र जे महानगरपालिकेला दिलेलं होतं त्याच्यामध्ये पाणी कपात 15% करावी अशा पद्धतीची सूचना दिलेली होती। मात्र महानगरपालिकेने त्यावेळी कोणत्याही प्रकारे पाणी कपात केली नाही। पण आता होणाऱ्या बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय घेतला जाऊ शकतो आणि पुणे शहरामध्ये दिवसाआड पाणी पुरवठा होतो का 15% पाणी कपात केली जाते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। पुणे शहरामध्ये अनेक ठिकाणी जो वेगवेगळ्या पंपिंग स्टेशनमधून पाणी पुरवठा केला जातो, जल केंद्रांमधून पाणी पुरवठा केला जातो, तिथून याबाबतचे नियोजन आहे ते सुद्धा केलं जाऊ शकतं। एक दिवसाआड पुणेकरांना पाणी मिळू शकतं किंवा वेगवेगळ्या भागांमध्ये पाण्याचा पुरवठा आहे तो दिवसभर बंद ठेवला जाऊ शकतो। अशा पद्धतीची ही पाणी कपातीची व्यवस्था आहे ती सुद्धा केली जाऊ शकते। त्यामुळे पुणेकरांना आता पाणी हे जपून वापरावं लागणार आहे, कारण की अवघे 23% पाणी साठा आहे तो धरण क्षेत्रामध्ये उरलेला आहे, जो पुणे शहर आणि ग्रामीण भागासाठी सुद्धा पुरवायचा आहे। त्यामुळेच कुठेतरी आता लवकरच पुणेकरांसाठी पाणी कपातीची घोषणा आहे ती सुद्धा प्रशासनाकडून केली जाऊ शकते। कॅमेरामन रोहित वनकट्टेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे।